नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, जे आपण गौराईला 3 प्रकारे नऊवारी टाइप मध्ये साडी नेसवलेल्याचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे माझ्या चॅनल वरती। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनल वरती जाऊन तो व्हिडिओ बघा। त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देऊन ठेवते। आणि आज आपण बघणार आहोत बसलेल्या गौराईचा एकदम रुबाबदार असा लुक बघणार आहोत। तर हा पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया, चला तर मग। तर आज आपण बसलेल्या गौराईला साडी कशी नेसवायची हा व्हिडिओ आपण बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक चौरंग घेतलाय, पण चौरंगाची उंची मला थोडीशी कमी वाटली म्हणून मी त्याच्यावरती एक पाट ठेवून त्याला व्यवस्थित बांधून घेतलंय, म्हणजे मग तो पाट सरकणार नाही। आता याच्यावरती आपण तर मी हे घेतलंय, तर हे मी आधी रेडीच करून ठेवलं, कारण मग त्याच्या अगोदर मी याच्यावरती एक कपडा वगैरे काहीतरी टाकून घेते, म्हणजे हे व्यवस्थित पॅक होऊन जाईल। आणि त्याच्यावरती इथे तुम्ही स्टीलचा डब्बा पण घेऊ शकता। माझ्याकडं मोठा होता म्हणून मी एक छोटा डब्बा घेऊन मी त्याला परत व्यवस्थित पॅक करून घेतलं, कारण तो पातळ होता। थोडासा मोठा असेल तरी पण चालेल, किंवा जर तुमच्याकडे एवढ्या साईजचं स्टँड असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता। आणि हे धड आहे गौराईचं, तर मी त्याला डायरेक्ट बांधूनच घेतलंय, म्हणजे मग ते इकडं तिकडं हलायला नको म्हणून मी ते पॅक करून घेतलंय। आता याला आपण साडी नेसून घेऊया। आता इथे एक मी लेगीज घेतलीये, त्या लेगीज मध्ये तुम्ही कागद किंवा जे सॉफ्ट तुमच्याकडे काय कपडा असेल वगैरे, किंवा टॉवेल सॉफ्टवाले असतात आपले, असे काही घालून त्याला व्यवस्थित पायासारखं बनवून घेतलंय। आणि हे आता इथे मी असं ठेवून घेते, कारण मग आपल्याला इथे गौराईसाठी पाय बनवायचे आहेत म्हणून। तर ही अगोदर सगळी तयारी बरं का अगोदरच करून ठेवायची, म्हणजे साडी नेसायला अजिबात वेळ लागत नाही। कारण ह्या सगळ्या गोष्टी जमा करायला थोडंसं सगळं आपल्याला बघावं लागतं, काय आहे, कुठे आहे, कसं बसतंय। तर हे सगळं अगोदर व्यवस्थित बघून घ्यायचं। तर हे बघा किती छान प्रकारे असा हा आपला सेटअप तयार झालेला आहे। तर आता याला आपण साडी कशी नेसवायची हे बघूया। तर सगळ्यात अगोदर आपण साडीचा पदर करून घेऊया आणि त्याला व्यवस्थित पिन लावून तो ठेवून देऊया। तर हा प्लेट्स याला पाडताना याच्यानंतरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या अर्धा अर्धा इंच थोड्याशा आतमध्येच घ्यायच्या, म्हणजे मग त्यातले आतले जे पदराचे भाग असतात तर ते बाहेर दिसणार नाही। त्या पद्धतीने आपल्याला सगळ्या ह्या पदराच्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत। तर साडी जरा नवीन असली का प्लेट्स पडायला थोडंसं कठीण जातं, कारण ते वापरलेली नसते। किंवा मग गौराईला साडी नेसताना बरं का थोडीशी जाड मधलीच साडी घ्यायची, म्हणजे जो त्याचा लुक असतो ना तो खूप छान असा दिसतो। तर ते व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं, कारण फिनिशिंग आणि ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात। आणि हाताने असं व्यवस्थित चापून सगळ्या प्लेट्स एकसारख्या करून घेतल्या ना का अजून छान दिसतं ते मग। तर आता इथे बघा आपला पदर व्यवस्थित सेट झालेला आहे, त्याला मी पिना पण लावलेले आहेत। आणि जो आपण कपडे सुकवण्यासाठी चिमटे घेतो तर त्याचाही मी वापर करते, कारण मग त्या एकदम एकसारख्या सगळ्या निऱ्या आणि प्लेट्स व्यवस्थित राहतात म्हणून। तर आता आपण इथे निऱ्या करून घेऊया। तर आता तुमच्याकडे फक्त 2 बोटामध्ये जर साडी आपण पकडत असू तर तसं करा। आता आमच्या इकडे पहिल्यापासून या पद्धतीनंच निऱ्या केल्या जातात, हे जरा जास्त सोपं जातं, हात दुखत नाही। किती पण मोठ्या जरी प्लेट्स करायच्या असतील, निऱ्या करायच्या असतील तरी पण। तर मी राहिलेल्या सगळ्या साडीच्या सगळ्या निऱ्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या एकसारख्या करून घ्यायच्या, म्हणजे आपण करताना वर खाली झालेलं असेल तर, कारण मग त्याचं फिनिशिंग आणि हेच खूप जास्त महत्वाचं असतं बघा। जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तर ती किती व्यवस्थित पद्धतीनं करतो ना हे पण खूप महत्वाचं असतं। तर सगळ्या निऱ्या करून झाल्यानंतर त्या
आपल्या बोटांच्या साह्यानं एकसारख्या सगळ्या प्लेट्स अशा चोपून घ्यायच्या, एकसारख्या करून घ्यायच्या, म्हणजे जसं काय आपण प्रेस करतो त्या पद्धतीनं. आता काय काय बायका बघा आयनिंग पण करतात, म्हणजे साडी नेसून झाल्यानंतर किंवा निऱ्यांना वगैरे असं आयनिंग करायचं. तर आता सणवार असतो त्या दिवशी आपल्याला इतका अजिबात वेळ नसतो सगळ्यांनाच, कारण भरपूर कामं असतात. त्याच्यामुळे जेवढं बोटानं व्यवस्थित करता येईल आणि छान होतं, बोटांनी पण छान होतं. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर साडी नेसून झाल्यानंतर त्याला तुम्ही स्ट्रेटनिंग किंवा आयनिंगच्या साह्यानं पण तुम्ही त्या प्लेट सगळ्या एकसारख्या करून घेऊ शकता. तर इथे मी पूर्ण वरपासून पूर्ण खालपर्यंत सगळ्या प्लेट्स एकसारख्या करून घेतल्या आणि त्यांना आपण व्यवस्थित असे चिमटे लावून घेतले, कारण मग ते दिसायला ना खूप छान दिसतं. नंतर साडी नेसून झाल्यानंतर जो लुक असतो आणि जे एकदम तंतोतंत सगळं दिसायला खूप सुंदर दिसतं ते सगळं. आणि त्याच्यामुळे त्याच्यात थोडासा वेळ घालवायचा बरं का. सुरुवातीलाच आपण जेव्हा साडी निऱ्या करतो, प्लेट्स करतो, साडीचा पदर व्यवस्थित करतो, तर त्या वेळेतच आपल्याला अजिबात घाई नाही करायची. एकदम व्यवस्थित शांत असं एकसारखं करून घ्यायचं. तर आता इथे मी दोन्ही जे कोपरे होते ते सगळे एकत्र जोडून घेतले, ते एकसारखे करून घ्यायचे. त्यांना बघा मी इथे चिमटे पण लावलेले आहेत, समोर दिसत आहेत. आणि मग त्याचा मधला भाग आहे तिथे पण एक चिमटा लावला. तुम्ही इथे पिनही लावू शकता, पण नंतर आपल्याला ते काढायचं असतं, म्हणून मग म्हणजे कमी जास्त इकडं तिकडं करायला सोपं जातं, म्हणून असे चिमटेच मी वापरते. तर आता बघा इथे मी 2 पाय जे ठेवले होते त्याच्या मधोमध ते पकडायचं आहे आपल्याला. आणि इथे मग त्या म्हणजे पोटाचा भाग असतो आपला, जे मी तिथे वरती समोर दिसतंय बघा धड लावलंय, त्याच्या खाली तिथे त्या निऱ्या ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित आता इथे बांधून घेऊया. तर ते दोन्ही पण एकत्र करून ते मध्येच बांधून घ्यायचं, बस एवढंच आहे. त्याच्यामध्ये जास्त अजिबात काही नाहीये. आणि जो पदराचा भाग आहे तो पाठीमागच्या साईडला अगोदर सोडून द्यायचा आणि मग ते बांधून घ्यायचं. बांधून घेतल्यानंतर जो त्याचा सुरुवातीचा काठ येतो तो काठ त्या पायावरती आणि या बाजूचा पदर बघा इथे मी जस्ट आता टाकून घेते. त्याच्यानंतर आपण व्यवस्थित त्याला नंतर सेट करून घेऊ. तर तो मी इथे टाकून घेतला. तर आता आपल्याला व्यवस्थित इथं फिनिशिंग करून घेऊया. म्हणजे ज्या पायावरती ज्या निऱ्या येतात, प्लेट्स येतात, त्या व्यवस्थित केल्या का 2 पाय असं बसलेली गौराईचा लुक आपण इथे करतोय. तर ते बघा लेगीजचा जो आहे इकडचा पाय, तर मी तिथे एक रबर लावलेला होता. आणि त्याच्यानंतर मग हे जे पाय आहेत गौराईचे, तर ते पाय तिथे ठेवून त्याला मी परत रबरने ते पॅक करून घेतलं, म्हणजे तो जो पाय आहे तो इकडे तिकडे होणार नाही. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती हे काठ, फक्त काठानेच आपल्याला तो सगळा भाग आपल्याला पायाचा कव्हर करायचा आहे. आणि थोडं हातानं त्याच्यामध्ये प्रेस करून घ्यायचं, म्हणजे तो पाय पण आपल्याला दिसायला पाहिजे. आता इथे जर तुम्हाला लेगीजचं करायचं नसेल तर तुम्ही इथे काहीही वापरू शकता, म्हणजे कागद असतो न्यूजपेपर, त्याचा आपण गोल असा रोल करून तोही तुम्ही डायरेक्ट तिथे आतमध्ये ठेवू शकतो, जर तुम्हाला एवढं करायचं नसेल तर. तर त्या पायाच्या इथे मी थोडासा हात घालून, म्हणजे जो की आपल्याला पाय पण थोडासा दिसेल या पद्धतीनं, तर त्या निऱ्या मी सगळ्या त्या बाजूला करून घेतल्या. आणि बांधताना पण म्हणजे आपण डाव्या साईडला निऱ्या ठेवून मग ते बांधायचं आहे, म्हणजे नंतर जास्त काही त्रास होणार नाही, म्हणजे जसे आपण साडी नेसतो त्या पद्धतीनं. तर आता त्या बाजूचा पाय बघा मी अर्धा फोल्ड करून वरती घेतलेला आहे आणि खालच्या निऱ्या खालीच ठेवायच्या, आणि जो लेगीजचा भाग आहे तो वरती घेऊन त्याला पण मी दुसरा पाय लावून त्याला पण रबरनं व्यवस्थित पॅक करून घेतलं. आणि तिथे पण मी रबर लावून घेतला. तर इथे मला बघा थोडस आमचं कॉमेडी झालं होतं. तर त्याच्यानंतर मग तो पाय असा वरती घेतला आणि त्याचा पण जो काठ आहे तो पण त्याच्यावर पायाच्या वरूनच घेतलेला आहे. तर आता इथे बघा मी परत सांगते, जो एक पाय खाली ठेवलेला आहे, एक पाय अर्धा फोल्ड करायचा आणि जो काठाचा भाग आहे तो पायाच्या वरून घ्यायचा आणि ह्या निऱ्या खालच्या खालीच ठेवायच्या. त्याची एक नीर परत आपल्याला त्या साईडला घेऊन तिथे एक पिन लावायची आहे. आणि या पद्धतीनं आपली बसलेली गौराईचा हा लुक तयार झाला. आता आपण व्यवस्थित पदर सेट करून घ्यायचा, जो की आता इथे बघा असा दिसतोय. तर त्याला मी ज्या पिना लावल्या होत्या त्या पिना मी काढून घेतल्या. आणि हे जे बोटांच्या साह्यानं जे आपलं फिनिशिंग असतं ना, जे आपली प्लेट्स पडली पाहिजे, तर ती खूप छान होते. त्यासाठी ना थोडीशी म्हणजे काठा पदराचीच साडी आपण इथे वापरायची, थोडीशी जाड काठ असणारी वगैरे अशी. आणि त्याच्यानंतर बघा इथे पिना सगळ्या काढून पदराला मी परत व्यवस्थित पिनअप केला. आणि जो आपण जशी पिनअप करतो, जो आतला काठ असतो तो पण दिसेल त्या पद्धतीनं सगळं व्यवस्थित
सुटसुटीत असा पदर करून घ्यायचा आणि मग ते दिसायला खूप छान दिसतं. आणि या पद्धतीनं आपला हा लुक तयार झालेला आहे बघा. आता आपण इथे गौराईला सजवून घेऊया, नटवून घेऊया. तर बघा किती सुंदर दिसते आपली गौराई. तर एकदम सोपी पद्धत आहे, इझी पद्धत आहे आणि पटकन नेसून होते ही अशा पद्धतीने साडी. तर तुम्ही पण हा लुक नक्की तयार करा, तुमच्याही गौराईला अशा पद्धतीने साडी नेसून बघा. तर हा आहे आपला फायनल लुक. किती छान दिसते बघा आपली गौराई. बसलेल्या गौराईचा रुबाबदार आणि सुंदर असा लुक आज आपण तयार केलेला आहे. तर तुम्ही बघितला असेल हा शेवटपर्यंत व्हिडिओ. तर तुम्हाला कसा वाटला हा लुक मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि या गौरी गणपतीच्या सणाला तुम्ही असा लुक तुमच्या गौराईचा तयार करा. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे येणारे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.